नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आत्ता मी आणि माझी मैत्रीण चाललेलो आहे कॉलेजला आणि वैजापूरला माझं कॉलेज आहे, त्यामुळे मी वेळापूर ते कोळपेवाडी ते कोपरगाव आणि कोपरगाव ते थेट आता वैजापूरला चाललेले आहे। इकडे माझी फ्रेंड आहे येवल्याची, तिने मला पिकअप केलेलं आहे। आता आम्ही दोघी चाललेलो आहे। आणि आता मी पोहोचलेली आहे कॉलेजला। तर हे आहे माझं बीएडचं कॉलेजचं काम करून मी थेट निघाली येवल्याला आणि येता येता वाटेत आम्हाला भेटलं हे नारंगी सारंगी नावाचं तळ। तर हे तळ थोडं वैजापूरच्या अलीकडे आहे। या तळ्यामध्ये पाणी नाही आहे सध्या। या कॉलेजमध्ये आली माझी फ्रेंड, इथं शिकवायला खूप दिवसांनी तिला भेटणार आहे मी। स्टाफ रूम कुठे अरे बापरे कशी आणि आता आपण आलेलो आहे कोटमगावचे देवी जे आहे तिच्या दर्शनासाठी। इथे आहे जगदंबा माता यांचं टेम्पल आहे। इकडे जगदंबा माता मंदिर आहे इकडे। इकडे हे मंदिर आहे आणि इकडे ही आहे दीपमाळ। सूर्याच्या दिशेला आहे ना त्यामुळे। आणि ह्या आहेत आपल्या जगदंबा माता। दर्शन घ्या सर्वांनी। हे आहे यमाई आणि तुकाई माता मंदिर। तर हे बंद होतं। आता लागली आहे खूप भूक झालेली आहे आईस्क्रीमची। आता वाजलेले आहे 6 आणि कशी बशी ही बस मला भेटली। ती बस मागे मी पळत होते आणि त्या कंडक्टरनी बिचाऱ्याने थांबवली म्हणून मला ती बस भेटली नाही। तर इकडे भरलेली आहे चांदेकसऱ्याची यात्रा आणि तिकडे ते मागे जे दिसतं आहे तुम्हाला ते आहे भैरवनाथ मंदिर चांदेकसऱ्याचं। तर इथे खूप मोठी यात्रा भरत असते। भैरवनाथाचं मंदिर आहे ते मागे, हे बघा हे मंदिर आहे ते। सात वाजले आणि आता मी पोहोचलेली आहे आमच्या गावामध्ये। हे आहे आमचं मेडिकल
आणि आता जेवण करून व्हिडिओ अपलोड करून मी जाणार आहे डिरेक्टली झोपायला.